आज सकाळी सकाळीच माझ्या आवडीचं पार्सल रिसीव झालं होतं। किचनसाठी मी एक उपयोगी वस्तू मागवली होती। बरेच दिवसापासून इच्छा होती आणि फायनली ती रिसीव झाली। त्याचबरोबर क्वालिटीही खूप मस्त आली आहे। पण त्याआधी सकाळी ब्रेकफास्टमध्ये इन्स्टंट ढोकळा बनवला होता। तर हा ढोकळा नेहमी मी मिक्सरमध्येच बनवते। तर इथे 1 वाटी बेसन घातलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ, साखर आणि पाणी घालायचं आहे। बॅटर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल आणि लिंबाचा रस घालायचा आहे। आणखी बॅटर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। बघा अशी कन्सिस्टन्सी असायला हवी। थोडंसं घट्ट असेल तरी चालेल। त्यानंतर त्यामध्ये मी इनो घातलेला आहे। तुम्ही वाटेल तर तुमच्या आवडीनुसार बेकिंग सोडा, सायट्रिक ॲसिड वगैरेही वापरू शकता। आणि त्यानंतर जसं आपण ढोकळा स्टीम करतो ना त्याच पद्धतीने करायचं आहे। पण इथे नियाला इडली मेकरमधला ढोकळा आवडतो, त्यामुळे तिला इडली मेकरमध्ये ढोकळा बनवून दिला। आणि त्यानंतर थोडंफार बॅटर उरलेलं होतं, तर ते मी नॉर्मल जसं आपण ढोकळा स्टीम करतो त्याच पद्धतीने लावून घेतला। ढोकळा अगदी फ्लफी आणि स्पॉन्जी बनतो, खायलाही अगदी टेस्ट छान असते। वरून फक्त तडका मारताना त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे, जेणेकरून त्यात आंबटपणा येईल। अगदी कमी वेळेत बनतो आणि जास्ती भांडीही खराब होत नाही। जर का या पद्धतीने तुम्ही कधी ढोकळा ट्राय केला नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा। व दुपारी काही पार्सल रिसीव झाले होते, तर काय मागवलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। तर मी सोफ्यासाठी सोफा थ्रो मागवला आहे। क्वालिटी खूपच मस्त आहे। तुम्ही सोफा कव्हर म्हणूनही याचा उपयोग करू शकता, पण मी ॲज अ सोफा थ्रोच याचा उपयोग करणार आहे। सध्या मिशोवर सेल चालू आहे आणि सगळ्यांचे प्राइजेस एकदम ड्रॉप झाले आहे। या व्यतिरिक्त बरेच दिवसापासून मला किचनसाठी हे काचेचे जार मागवायचे होते, पण प्राइस खूप हाय होती। सध्या सेलमध्ये याची प्राइस 448 झाली आहे 6ची। तर मी 12 मागवले आहे, पण 6च रिसीव झाले। क्वालिटी खूपच मस्त आहे। जर का तुम्हाला मागवायची असेल तर मला लिंक टाईप करा, नाहीतर प्रोडक्ट टॅग केला।